रिबर्थ झालंय का, किंवा भूत झालंय का, किंवा त्या आत्म्याचं स्पिरिट झालंय का, किंवा पितर झालंय का. हे कसं कळतं? तर आपल्या भगवद्गीतामध्ये 8व्या अध्यायात 8वा जो अध्याय आहे त्यात 25वा श्लोक आहे. त्यात क्लिअरली असं मेन्शन आहे की जी व्यक्ती दक्षिणायन या काळात पौर्णिमा ते अमावस जो पिरियड असतो, जेव्हा पौर्णिमा होते आणि अमावसच्या तिथे आपले जर्नी चालू होते, जसं जसं चंद्र कलेनी छोटा स्मॉल होत जातं, त्या दरम्यान जर कुणी एक्सपायर्ड झालंय तर ती व्यक्ती कितीही कर्म चांगले असू दे, ते रिलीज होत नाहीत. ते ब्रह्मांडात रिलीज होत नाहीत. ते एखाद्या वेळेस भूत बनतील, एखाद्या वेळेस रिबर्थ घेतील, एखाद्या वेळेस ते पितर बनतील. तर अशा त्यांची जर्नी असते. ते ब्रह्मांडात रिलीज होतच नाहीत. त्यांचं स्पिरिट किंवा त्यांचं पितर किंवा ते भूत होतात किंवा ते रिबर्थ घेतात.